हॅलो, नमस्ते. येतात आम्ही मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण सराव संच 4.1 पूर्ण केलेला आहे बाळांनो, आणि त्याच्यावरती सरावासाठी काही मी प्रश्न देत आहे, ते मी सोडवायचे आणि त्याची उत्तरं मला जरूर पाठवून द्यायची. फक्त उत्तरं पाठवायची, आणि जर का समजली नसतील तर समजली नाहीत सोडवून द्या असं मला कमेंट्स करून सांगायचं. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी फार गरजेच्या आहेत, कारण गणित तुम्हाला कळतात की नाहीत कळत हे मला कसं कळणार. मग चला, मग एक्स्ट्रा गणिते मी देत आहे, 4.1 वर आधारित आहेत, आणि ती गणित तुम्ही सोडवा. आणि जिथं अडचण येत असतील, सुटत असतील तर अतिशय चांगलं आहे. याचा अर्थ 4.1 चा तुमचा अभ्यास कंप्लीट झालेला आहे. काही वेळेला समजलेलं नसतं. समजलं नसेल तर मला कमेंट्स करून सांगा. चला बघा, तुम्हाला काही उदाहरण देत आहे. एक पहिलं उदाहरण आहे, आरती गॅस एजन्सीने आरती गॅस एजन्सीने ग्राहकाला 545 रुपये ग्राहकाला 545 रुपये करपात्र मूल्याचा LPG सिलेंडर करपात्र मूल्याचा LPG सिलेंडर पुरवला आकारलेला दर त्याच्यावरती आकारलेला दर म्हणजे कोणता? GST. कंसात GST. किती टक्के आहे GST? 5%. टॅक्स इनवाइस मधील CGST किती आहे? 5%. टॅक्स इनवाइस मधील CGST आणि SGST ची रक्कम किती? CGST आणि SGST ची रक्कम किती ही काढायची आपल्याला बाळांनो. CGST आणि SGST ची रक्कम किती? ग्राहकाने भरलेली एकूण रक्कम किती? ग्राहकाने भरलेली एकूण रक्कम किती हे पण काढायचंय, म्हणजे टोटल. आर्थिक गॅस एजन्सीने भरावयाचा GST रक्कम शोधा. आर्थिक गॅसने भरावयाचा GST रक्कम शोधा. हे तुमच्यासाठी दिलेलं आहे. विचार करायचा आणि काय करायची आहेत, ही गणित तुम्हाला सोडवायची आहेत. आता दुसरं बघा, नाशिकहून नागपूरला एक पार्सल हे किती वरती आधारित आहे? सराव संच 4.1. हे कशासाठी आहेत? सरावासाठी. ही सरावासाठी दिलेली आहेत. ही पुस्तकात गणित नाहीत. नाशिकहून नागपूरला एक पार्सल पाठवण्यासाठी
पार्सल पाठवण्यासाठी कुरिअर सेवा एजंटने कुरिअर सेवा एजंटने एकूण 590 रुपये आकारले. लक्षात ठेवा, एकूण 590 रुपये आकारले. टॅक्स इनवाइस नुसार करपात्र मूल्य करपात्र मूल्य 500 रुपये. करपात्र मूल्य म्हणजे किंमत 500 रुपये आहे. ज्यावर जीएसटी 45 रुपये आणि सीजीएसटी 45 रुपये आहे. आणि सीजीएसटी आहे बरं का, इथं सीजीएसटी आणि एसजीएसटी 45 रुपये आहे. कारण हे दोन्ही समान असतात, तुम्हाला पण माहिती आहे. या सेवेसाठी आकारलेला जीएसटी दर काढा. या सेवेसाठी आकारलेला जीएसटी दर काढा. इथं काय काढायला सांगितलंय आपल्याला? दर. याच्या अगोदर मी दिलेले हे आहेत ना, व्हिडिओ आहेत ना, ते पाहिले ना, तुम्हाला हे गणित सोडवता येतील. कारण अभ्यास 4.1 बाळांनो मी पूर्ण सोडवून दिलेलं आहे. आणि शेवटचं गणित घेत असताना काही सूत्र पण तुम्हाला तयार करून दिलेली आहेत. त्या सूत्रांचा वापर करून ही गणित तुम्ही अगदी व्यवस्थित सोडवू शकाल याची खात्री आहे. कारण 4.1 तुम्हाला समजलं तर ही गणित सोडवणं फारसं अवघड नाही. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करत चला. प्रत्येक सराव संच झाल्यानंतर सरावासाठी गणित पाठवली जातील आणि तुमच्याकडून सोडवून घेतली जातील. नाही सुटली तर मी सोडवून देत जाईन. थँक्यू बाळांनो. जर मी शिकवलेले तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.